प्रफुल्ल पटेलांना माजी मुख्यमंत्र्यांनी चोख प्रत्युत्तर दिले। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला। रोखठोक कार्यक्रमात झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांनी त्यांची मुलाखत घेतली। त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केलेले सर्व आरोप पृथ्वीराज चव्हाणांनी खोडून काढले। सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार आणि सुनील तटकरेंची एसीबी मार्फत चौकशी करण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्याच तत्कालीन गृहमंत्र्यांनी घेतला होता, असा खळबळजनक गौप्यस्फोट चव्हाणांनी केला। राष्ट्रवादीमधल्या अंतर्गत वादातूनच हे घडलं असावं असं सुतोवाचही त्यांनी केलं। एवढंच नव्हे तर ऐन निवडणुकींच्या तोंडावर पाठिंबा काढून घेऊन राष्ट्रवादीनं माझं सरकार पाडलं, भाजपचा फायदा करून देण्यासाठीच आपलं सरकार पाडण्यात आलं, असा घणाघाती आरोप देखील चव्हाणांनी यावेळी केला। सगळ्या काळामध्ये सत्ता जर कोणाची असेल महाराष्ट्रावर प्रामुख्याने तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचीच होती। त्यामुळे 300 कोटीचा प्रकल्प 18,000 कोटीचा झाला, याला जबाबदारी आम्ही काँग्रेसलाच मानायचं। त्यामध्ये असं आहे की काँग्रेस पक्षाची सत्ता बहुसंख्य काळाकरता होती, मध्यंतरीचा 5 वर्षाचा काळ सोडला तर ह्या चुका झालेल्या आहेत। काही अतिउत्साहपणाने आपण खूप प्रकल्प मंजूर केले आणि पैसे दिले नाहीत। प्रकल्प खूप केले का प्रकल्प दिरंगाईने भ्रष्टाचारामुळे लांबले? आता तो जो प्रश्न आहे त्याकरता व्हाईट पेपर आल्यानंतर श्वेतपत्रिकेनंतर एक चौकशी समिती जेव्हा मागणी झाली विधिमंडळामध्ये तेव्हा आम्ही चितळ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली, त्या अहवालाची पाहणी करण्याकरता चितळे समितीने एक अहवाल दिला। आता त्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न मला प्रफुल्ल पटेलांना विचारायचा आहे। ते मला म्हणतात की तुम्ही खोटे नाटे स्कॅमचे आरोप केले। मला माझ्या सर्व 4 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी कुठेही चौकशी किंवा स्कॅम किंवा घोटाळा शब्द वापरलाय का? मला माहिती आहे की मी एक आघाडी सरकार चालवत होतो। आघाडी सरकारचे काही मर्यादा असतात, काही लिमिटेशन्स असतात, काही बंधनं असतात, ती मी पाळून होतो। ती बंधन होती म्हणून तुम्हाला योग्य कारवाई करता आली नाही। आता त्यामुळे मग काय झालं की जेव्हा निवडणुकीच्या 15 दिवस आधी हे सगळं प्रकरण विशेषतः उपमुख्यमंत्री आणि सुनील तटकरे यांच्या विरुद्ध ही चौकशी एसीबीनं याची खुली चौकशी व्हावी अशी मागणी केल्यानंतर त्यावेळचे तत्कालीन गृहमंत्री यांनी त्या चौकशीला मान्यता दिली। मी दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये वाचलं, ही वस्तुस्थिती आहे की या दोघांच्या विरुद्ध चौकशीला एसीबीच्या चौकशीला गृहमंत्र्यांनी मान्यता दिलेली। म्हणजे या निर्णयाची आपल्याला माहिती नव्हती? मी पेपरमध्ये वाचली। आता मला प्रश्न असा विचारायचा आहे की गृहमंत्र्यांनी हा निर्णय घेतला, प्रफुल्ल पटेलांची सल्लामसलत केली होती का आणखी कोणाची सल्लामसलत केली होती? महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।